बघा गहू कापाय चालू आहे आता. आज गहू करायचा आहे. त्याचं बुडकं कापायचं आहे. तर बुडक्याला ती माती गेलेली. तर की मागं उचल किती कावळ्या परत काप करा करा. बुडकं कापलं म्हणजे माती जात नाही. सगळ्या उचल कावळा. पोरं सुद्धा आज मदत करू लागाय राहिली. 2-2च पेंड्या घालायला ही करू ना. मशीन बी यायला लागली या. करून घे गहू. आबाळ आले आता आपटू ना खाली वदामान घ्या. कुड्या पडती त्या. हा नाही त्या अजून कुठे पडत ऊन पडायचं वरच तूच कसं कणाकणाचं ना त्याचा आणती कापात ढिगारा लावलाय तिथं मस्त. तिकडं एक ढिगारा आहे कापायचा. अजून तेव्हा ती तेवढं राहिले ती गोळा करून आणायला इकडं. तसं पालावर ठेवलंय बुडकं कट करून. मिशन आले का हे करायचं मस्त. ही कारी झार आहे आवरा पटापटापट. सकाळ सकाळ चालू आहे. गहू उन्हाच्या आधी करून घ्यावा म्हणलं जरा. पोरं व्याज राहिली शाळेची. आता लागली बघा जेवण करायला. पाहुणे आली ती गहू कापला सकाळी. ही व्हिडिओ कापताना काय नव्हती परत आली त्यांनी कापू लागितलं. आता स्वयंपाक बनवला या. आता जेवण चालू आहे. अजून मशीन यायला लागली हा. तर म्हणलं जेवण करून घ्यावं. बाजरीच्या भाकरी केलेल्या म्हणजे आता अंड्याच कालवून केलंय बघा. आता पाहुण्यांना मटण बिटण काय आणलं नाही म्हणून सकाळ तर नाही गव्हाला जर राडा आहे काय करायचं. आता अंडी खावा म्हटलं. मटण तर सारखीच खाते व्यवस्थित. मटणाच काय एक दिवसाला मटण असलं सारखं असतं. जरा जेवण करून बसूया म्हणलं. कापून झाले तर बुडकं कापल्या तर मशीनवाला येतंय. आम्ही जातो यांच्यात म्हणून आज आलेली बघा. सारखीच येते आमच्यात. हो मग थोडं असं नाही पण तेवढं नाही. एका दिवशी येते देवळा असं बोलवलं. या म्हणजे रोज येतोय म्हणलं या आमच्या आजच्या दिवस करू लागला. आता अजून टेबल न्यायचे तिकडं. आता इथला गहू करून अजून यांचं मलचिंग हातराय राहिले. 5-6 कट राहिले तेवढंच हातरलं नाही. एक हातरायला माणूस लागतंय. एक अर्ध्याला जमत नाही. तिने केली अंड्याची भाजी बाजरीच्या भाकरी. मला मटणापेक्षा अंड्याची भाजी लावली. आलोय गहू लागायला. जेवायला बघा बाजरीच्या भाकरी अंड्याचा रस्सा केलाय आपला. पाल नाही गहू करायचं चालू आहे बघा. आम्ही दोघी बसलोय निवांत बघा. ही साडू पेंड्या टाकतात. इथं काही दे लागत नाही काय नाही. या मशीनची खाली तिथं पेंड्या टाकायला लागते. त्यामुळे काही टेन्शन नाही. 2 माणसं असली तर जमते. हां आम्ही दोघी बसलोय आणि 2 जण पेंड्या देतात बघा. ए दमन टाका बघा. आता केलाय गहू एवढा अर्धाभर एकर होता. पहिलं पोतं भरायचं चालू आहे. आता किती भरते तर काय म्हणत काय पुरता झाला. कशी सिस्टीम आहे बघा. बस 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 बस. लय टाकू नका सर. की 4 पोती भरतील यावं. 3 पोत्याला माणसं किती गोळा केले ती काय करावं. एवढा खाय पुरता तर झालाय. रान कुठं लय होतं. अर्धा एकर सुद्धा रान नाही. हा विकत आणले. घरचं ऐकत नाही. 3 पुती तोंड शिवून झाली तर बाज.
आंघोळ्या करा आता पाहुण्याला हो करा द्या म्हटलं